जिल्हा परिषदेच्या शाळेत अनधिकृत प्रवेश करणं कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना चांगलंच भोवलंय. त्यांच्यासह एकूण 6 जणांवर लातूरच्या औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लातूरच्या औसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला विभाग उर्दू शाळेत अनधिकृत प्रवेश करून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बसत चित्रीकरण केल्याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभिजित दिपकेंसह अजिंक्य शिंदे आणि अन्य अनोळखी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. 20 ऑगस्ट रोजी दुपारी अभिजित दिपके व त्यांच्यासोबतचे काही जण अनधिकृत शाळेत जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बसून अनेक प्रश्न विचारत शिक्षकांच्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. शाळेची परवानगी न घेता शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. तर त्याच शाळेतील विद्यार्थी असताना देखील दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी आणून बसवले असल्याचे सांगून अभिजित दिपके यांनी शाळेची बदनामी केली व शिक्षकांना अपशब्द वापरत निलंबित करण्याची धमकी देखील दिली असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी शमशाद बानो खैरात अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 488/2026 नुसार भारतीय न्याय संहितातील कलम 132, 329 (3), 351 (2), 356 (2) आणि 335 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे करत आहेत. जिल्हा परिषद शाळेचं सर्वेक्षण केलं म्हणून अभिजित दिपके, मी अजिंक्य शिंदे आणि सीजेपीचे कार्यकर्ते यांच्यावर औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. काल अभिजित, मी आणि आमचे कार्यकर्ते औसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी गांजा पिला जात होता, शाळेच्या आवारामध्ये दारू पिली जात होती, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नव्हती. मिड डे मील ज्या किचनमध्ये बनतं ते किचन बंद होतं. तिथलं धान्य, भात, डाळी याच्यामध्ये किडे होते. तिथे बेंच नव्हते, लाईटची व्यवस्था नव्हती, तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती, पूर्णपणे अस्वच्छता होती. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे शाळेचा विद्यार्थीपण वाढवून दाखवावा यासाठी बाजूच्या इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आणून बसवले होते. त्याच दिवशी त्यांना नवीन ताटामध्ये जेवायला दिलं होतं. तर शाळेचं वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत. पण प्रशासनाला आमचं आव्हान आहे की जोपर्यंत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ठीक होत नाहीत आणि आमच्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांचा मूलभूत अधिकार मिळत नाही तोपर्यंत सीजीपी आपला लढा कायम ठेवेल.